ग्रामीण भागातील देशी विदेशी दारू दुकानं उघडण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने काही ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसलं, तर काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलं। चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा गावातील देशी दारूच्या दुकान मालकाने सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आणि पार्किंगवर विशेष लक्ष देऊन दारू वितरित करण्यात आली। अमरावती शहराच्या अगदी जवळ असलेल्या या दुकानांमध्ये अमरावती शहरातून अनेक नागरिकांनी धाव घेतली। या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला 200 मीटर आत शेतात दुकान ठेवून प्रत्येकाला मास्क शिवाय प्रवेश दिला गेला नाही। माझे पोहराबंदी येथे CL3 देशी दारूचे दुकान आहे। माझे दुकान हे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 250 मीटर अंतरावर असून माझे दुकान कोविड-19च्या अंतर्गत लॉकडाऊनमुळे जवळजवळ 45 ते 47 दिवस बंद झाले। आज 8 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार मी माझ्या दुकानाचे उघडण्याचे मला परमिशन मिळाली। मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार योग्य ती अंमलबजावणी करून लोकांचं थर्मल स्कॅनिंग, मास्क, सॅनिटायझरिंग, दुकानात वेळोवेळी सॅनिटायझरिंग करणं, दुकानात 5 व्यक्तीपेक्षा जास्त लोकांची गर्दी नाही जमू देणं, लोकांचं सोशल डिस्टन्सिंग 6-6 फुटावर मी असे रस्त्यावरच माझ्या याच्यात शेतातच 6-6 फुटावर हे दिलेले आहे, त्यानुसार माझं चालू आहे। तसेच ताप तपासणी यंत्राचा वापर करून प्रत्येक ग्राहकाची तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात आला। मात्र चांदूर रेल्वेतील मुख्य चौकात असलेल्या देशी विदेशी दारू दुकानात मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर ठेवून उल्लंघन करण्यात आलं। येथे शेकडो ग्राहकांनी धाव घेऊन सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं। अनेक लोकांनी तोंडाला बांधलेल्या दुपट्ट्यामध्ये एक नाही अनेक बॉटल बांधून विकत घेतल्या। एकच व्यक्ती अनेकदा रांगेत उभा राहून क्षमतेपेक्षा जास्त दारू विकत घेऊन दुसऱ्या ठिकाणी अवैध दारू विकण्याकरिता घेऊन जात होता। चांदूर रेल्वे पोलीस निरीक्षक वानखडे आणि पोलीस कर्मचारी नागरिकांना वेळोवेळी सूचना देत होते, मात्र तरीही नागरिक या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करताना दिसून आले। चांदूर रेल्वेच्या हद्दीत एक वाईन शॉप आणि देशी दारूचे दुकान जवळजवळ सिटीमध्ये 4 आणि ग्रामीण भागात 2 असे चालू होते। यांचा टायमिंग सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत होता। लोकांनी बऱ्याच प्रमाणात गर्दी केली होती, परंतु आम्ही चोख बंदोबस्त लावला होता। याच्यात जे अमरावतीहून येणारे होते त्यांना 100% आम्ही प्रतिबंध केला। अमरावतीवाल्याला आम्ही सिटीमध्ये प्रवेशच दिला नव्हता आणि बऱ्यापैकी गर्दी होती। काही लोकांनी पालन केलं, काही लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही। त्या आता आम्ही उद्यापासून जो कोणी पालन करणार आहे त्यांच्यावर कारवाई करू। आजचा पहिला दिवस होता, त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांना ताकीद देऊन सोडलेलं आहे, परंतु आता उद्यापासून जे याचं नियमाचं पालन करणार नाही त्यांच्यावर आणि दुकान मालकावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू। आणि एक्साईज SP साहेबांचे वेगळे काही निर्देश आहेत, त्या सर्वांचं पालन करून आम्ही जसं स्कॅनर मशीन आहे त्याच्यामुळे टेम्परेचर आपल्याला माहीत पडते, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग कमीत कमी 3 फुटाच्या वरचं आपण सगळ्या कस्टमरला एक बॅरिगेशन केलं। त्याच्यानंतर आपले एक्साईजचे PSI आमचे इथले पाटील साहेब यांची अतिशय मदत झाली, ते स्वतः पूर्ण वेळ त्यांनी इथं आम्हाला दिला। त्याच्यानंतर आपले पोलीस विभागाचे वानखडे साहेब इथले ठाणेदार त्यांनीसुद्धा आपली पूर्ण टीम इथं या ठिकाणी तैनात केली आणि त्यांचं पेट्रोलिंग चालू होतं। अमरावतीवर येणारे रस्ते ब्लॉक केले, यवतमाळवरून रस्ते ब्लॉक केले, जेणेकरून इथं गर्दी होणार नाही। 1 महिना दारू पिण्यास न मिळाल्याने अनेकांनी तर 15 ते 20 दिवस पुरेल इतकी दारू विकत घेतली। मात्र दारू बंद असल्याने अपघात, गुन्हे आणि प्रदूषण कमी झाले असताना आता पुन्हा सर्व आणि कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकेच खरे। शफीक अहमद, विदर्भ न्यूज, अमरावती।